हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज थोडं बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा चाललेली आहे दीदीला भेटायला। आणि आज आहुंसोबत नाही तर आज आई आणि माझा भाऊ, भावाची मुलं बघूयात आता कोण कोण येते, कारण घरी एक माणूस लागतं त्याच्यामुळे बघूयात आता। आणि इकडे दीदीसाठी भरपूर सारा नेहमीप्रमाणे खाऊ घेतलेला आहे आणि तिचा काल कॉल आला होता की मम्मा मला स्लाइस केक आणि चॉकलेटचा स्लाइस केक तर इथे बनवलेला आहे। आणि इकडे आहे तो आहे कस्टमरचा एका, तर हे बघा त्याला अजून मला पॅक करून ठेवायचा आहे। तर हा आहे आणि बॅक कॅमेराने दाखवते। आणि इकडे आहेत ऑरेंज आणले आहेत, त्याच्यानंतर आहे ॲपल, तिला फ्रुट्स फार आवडतात, त्यानंतर आहे पपई, त्यानंतर आहे हे युनिबिकचं बिस्किट तिला आवडतं चॉकलेटचं। आणि इथे मी घेतलेला आहे आवळ्याचा मोरावळा, तर तिच्यासाठी मी बनवलाय जस्ट एक त्याच्या मागच्या व्लॉगमध्ये आम्ही शेतातून आवळे आणले होते आणि त्यानंतर तिचं फेस वॉश संपलं होतं। तर हे मालकिस्टचं तिला खूप आवडतं, ॲक्च्युली हे चॉकलेट फ्लेवरमध्ये आवडतं पण आता नाही मिळालं, ते आणलंय मी। आणि त्यानंतर आहे थोडीशी भेळ, तर ही आमच्याकडे जी भेळ मिळते ती तिला खूप आवडते आणि तिची बॉटल मागच्या वेळी राहिली होती, तर ह्या गोष्टी तिच्या अजून भरायच्या आहेत। आणि यामध्ये जाईल अजून स्लाइस केक, तर चला आवरते। तर हा एक आहे स्लाइस केक, हा आहे ऑर्डरचा आणि त्यानंतर हा बनवलाय दीदीसाठी, तर छान असा झालेला आहे। आणि एकदम त्याच्यामध्ये मी चोको चिप्स सुद्धा ॲड केलेले आहेत, हे बघा दिसत असतील तुम्हाला, हे बघा। आणि छान असा आता याच्या मी स्लाइस करते 2 इंचाही। तर आता दीदीचा जो खाऊ होता तो मी भरून ठेवणार होते, पण कुठे जायचं असलं की मला जर ऑर्डर वगैरे असतील ना तर त्या अगोदरच बनवून ठेवाव्या लागतात। तशीच ही एक ऑर्डर होती स्लाइस केकची, तर ती मी पॅक करून ठेवत होते। आणि अशा पद्धतीने एक बॉक्स घेते मी 5 इंचाचा आणि त्यामध्ये ठेवते, यात मी पाव किलोचा सुद्धा केक पॅक करते। बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की ताई तू स्लाइस केक कसा पॅक करते, म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करावं। थोडासा मी ठेवला आहे कारण माझे भाचेसुद्धा येणार आहेत आणि हो आज मी जाणार आहे माझ्या दादासोबत, म्हणजे भावासोबत, माझी आई भावाची मुलं वगैरे सगळे येत आहेत त्याच्यामुळे। आणि आज आहो नाही आहेत कारण दरवेळी आम्ही सगळे जातो, वरदसुद्धा स्कूलमध्ये गेला आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे त्यालाही स्कूल होतं। आणि हिचं असं की एक्झाम संपली मम्मी, सगळ्या मुली घरी चालल्या आहेत, तर मग भेटायला आम्ही जस्ट जाऊन आलो, त्याच्यामुळे आम्ही तर लगेच जाणार नव्हतो, तर तिने बरोबर मामाला बोलवलं आणि त्याच्यामुळे मग तिला वाटलं की मामा येईल मला भेटायला। आणि तिला लगेच नाही इकडे यायचं, तिला बोललेली की तुला यायचं असतं तर ये, तर म्हटली नाही मला आता वरदची गॅदरिंग येते, त्याच्यामुळे मग तिला तेव्हा यायचं आहे, म्हणून मग आत्ता तिने बरोबर दादाला बोलवलं भेटायला। आम्ही सगळे गेलो आणि जायचं असलं की भरपूर सारा खाऊसुद्धा मी तिला घेऊन जात असते, तर फ्रूट्स शक्यतो तिला जास्त आवडतात। त्यानंतर आवळ्याचा मोरावळा केला होता, तुम्ही बघितलंच मागच्या व्हिडिओजमध्ये। आणि चॉकलेटचा स्लाइस केकसुद्धा तिला खूप आवडतो, तर भेळसुद्धा घेतली होती मी। आणि नंतर मग ती भेळ जी आहे तर ती बाजूला ठेवली, कारण माझ्या भावानीसुद्धा तिला 1 किलो भेळ आणलेली, आमच्या इकडे भेळ खूप छान मिळते। तर या पद्धतीने त्यानंतर हे युनिबिकचं बिस्किट जे आहे तेही तिला खूप आवडतं, जास्त बिस्किट वगैरे नाही, तिला फ्रूट्स वगैरेही आवडतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिचा खायचाही तिथे काहीच टेन्शन नाही, खूप चांगला आहे। पण म्हटलं चला आपण चाललो आहे तर थोडंफार नेलं म्हणजे मग बरं होतं। आणि पुढे जाऊन तुम्ही बघालच खूप सारा खाऊ माझ्या भावाने सुद्धा तिला घेतला होता, तिचं फेस वॉश संपलं होतं ते सुद्धा घेतलं आहे। आणि आवळ्याचा मोरावळा जो आहे त्याला डबल पिशवी टाकते, व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता तयारी झाली आहे जायची, दीदीची पिशवी वगैरे इकडे भरून रेडी आहे, भरपूर सारा खाऊ। कसं असतं सगळा काही एकटीच खाते असं नाही, फ्रेंड्स वगैरे असतात आणि जेव्हा त्या आणतात तर तेव्हा ते आपल्यालाही देतात, मग आपल्यालाही आपण आणल्याच्या नंतर त्यांनाही देतो, म्हणून मग थोडंसं जास्तच न्यावं लागतं। आणि असो जसं आपली मुलगी तसं बाकीच्याही मुली आहेतच। तर चला आता जाणार आहे। काय आहे आज शनिवारचं सकाळी स्कूल असतं, म्हणजे माझ्या भाच्यांना, तर त्यांना स्कूल सुटेपर्यंत थोडं थांबायचं होतं, म्हणून मग दादाचा फोन आला, म्हणे मी तुला कॉल करतो निघाल्यावर। बघूयात आता कोण कोण येते, तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर चला आता दादा आला होता आणि दादा, मी, आई होती, शर्वरी होती आणि आम्ही सगळे चाललो होतो। आणि इथे बघा शर्विल बघतोय
आणि विचारत होता आत्या दादाला का नाही आणलं. आणि वरद गेला होता स्कूलमध्ये. शनिवार असल्यामुळे ह्या लोकांना सकाळी लवकर स्कूल असतं आणि ते 11 नंतर सुटल्याच्या नंतर मग आम्ही चाललो होतो. तर माझी आईसुद्धा आहे आणि आम्ही सगळे चाललो होतो दीदीला भेटायला. त्यानंतर पुढे शर्वरी आहे, दादा आहे आणि भरपूर सारा खाऊ मी घेतला होता. पण त्याचं असं की दीदीला आपण काहीतरी खायला घेऊ, दादाचं चाललेलं. म्हटलं ठीक आहे. आणि मग संगमनेरमध्ये जाऊन एक मॉल आहे, तर तिथे आम्ही तिला भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घेतले. दादाने 1-1 किलो काजू, बदाम, पिस्ते, त्यानंतर खजूर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादाचे कलिंगड सुरू होते. आणि नंतर मग आता कलिंगड संपले आणि तिने जेव्हा फोन केला तेव्हा मामा मला खूप सारे कलिंगड घेऊन ये. तर मामा बोलला ठीक आहे, पण कलिंगड संपले. मग तिथे मॉलमध्ये दादाने खूप मोठे मोठे तिला 3-4 कलिंगडसुद्धा घेतले होते आणि मीही फ्रूट्स नेले होते. तर इथे बघा आपली खाण्याची पिशवी आहे भरपूर मोठी. आणि शर्विल म्हणत होता आत्या तू काय काय घेतले दीदीसाठी. आणि तर या पद्धतीने दादाचं आणि शर्वरीचं काहीतरी चाललेलं. तर बघा या पद्धतीने आम्ही चाललेलो आणि आता थोड्याच वेळात संगमनेरमध्ये पोहोचू. संगमनेर तालुका आहे आम्हाला, आमच्यापासून साधारणतः 30-1 किलोमीटर आहे. हे बघा संगमनेर बस स्थानक. थोडं शूट घेतलं मी, जास्तही नाही जमलं घ्यायला. आणि इथून पुढे जो मॉल होता तिथे आम्ही गेलो होतो, रिलायन्स मॉल. आणि तिथे मग जाऊन दीदीला भरपूर दादाने खायला घेतलं. मी त्याला म्हटली अरे एवढं नको, पण त्याचं असू दे करत होता आणि खूप सारं. पुढे जाऊन तुम्ही बघाल दीदी खोलताना कसं करत होती. आणि हे बघा मॉलमधून आम्ही या चिंचासुद्धा घेतल्या. गोड चिंचा असतात, ते अजिबात आंबट नसतात. आणि दीदीलाही एक पॅक घेतला आणि ते आम्हाला गाडीत खायला दादा म्हटला आपणही गाडीत खाऊयात. आणि त्यानेही एक पॅक घेतलं. खूप छान लागतात, अजिबात आंबट नसतात. तर शर्विलचं सारखं आत्या दीदीचं कॉलेज कधी येईल, दीदीचं कधी येईल. आणि त्याला वरद नसल्यामुळे बोर झालं होतं. तर शर्वरी बघा या पद्धतीने. आणि शर्वरी ही चिंचा आम्ही सगळे खात होतो, एकदम छान गोड चिंचा होत्या. त्याला म्हटलं तू कसा खातोय मी दाखवते. तर असा करत होता शर्विल. आणि आई होती माझी. आणि पोरांचं काय, सनरूफ आहे वरती दादाच्या गाडीला, किया आहे त्याची गाडी. आणि खूप छान वाटलं, दीदीला भेटून आलो. तिने बरोबर मामाला हे केलं की मामा तुम्हाला भेटायला ये, व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली आता पोहोचलेलो आहोत दीदीच्या स्कूलमध्ये. आणि ही जी रूम आहे, शर्वरी बघा जाताना दिसते, तर ही रूम आहे दीदीची. मी एकदा अगोदरही तुम्हाला शेअर केलं होतं. तर दीदी दाखवत होती त्यांना, तिला रूम वगैरे दाखवली. आणि मग आम्ही आलो हॉटेलमध्ये. आणि ही आहे तन्वीलासुद्धा आम्ही घेतलं यावेळी. आणि तन्वी, दादा, आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला आलो. खूप छान वाटलं. दरवेळी कसं असतं की आपण म्हणजे मी आहोंसोबत येते आणि यावेळी माझी आई, माझा भाऊ, माझी भाचे 2, खूप भारी वाटलं यावेळी. आणि शर्वरीला खूप तिखट लागलं होतं. आई आहे आणि आम्ही घेतलं होतं जेवण, काहीतरी पनीर वगैरे घेतलं असेल मुलांना जे आवडतं ते. आणि दादानी काळी भाजी घेतली, म्हणजे काळ्या ग्रेव्हीमधली, त्याला आवडली ती. आणि जेवण छान होतं इथे. खरं तर जेवण केलं मुलींना आणून. आणि खरंच मुलींना काय लागतं, मुलींना फक्त बाहेर येऊन जेवण वगैरे घ्यायचं. आणि या पद्धतीने आणि सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे घेतल्या जेवण झाल्याच्या नंतर. तन्वी आहे, दीदी आहे, शर्वरी, शर्विल आणि दादाने मला आणि आईला, आम्हाला पिस्ता घेतली होती. आईला नाही, मला आणि त्यालाच. आणि आईलाही दुसरी कुठली तरी घेतली होती. तर छान वाटलं जेवण वगैरे करून आणि दीदीला भेटून. शर्विललाही खूप आनंद झाला. पण एक कमी जाणवत होती ती म्हणजे वरदची. तर वरद पाहिजे होता त्याला धिंगाणा घालायला, कारण वरदचा आणि शर्विलचा खूप सारा धिंगाणा चालतो जेव्हा आम्ही येतो इकडे, म्हणजे एकत्र येतात ते दोघं तेव्हा. तर आता दीदी काहीतरी स्कूलमधल्या गमती जमती सांगत असेल, न्यू सर आलेत, मम्मा असं झाले, मम्मा तसं झाले. आणि दादांना आम्ही पिस्ता घेतली होती आईस्क्रीम. आणि आम्ही सगळे निघालो होतो, दीदी आणि शर्विल पुढे बसलेले. आणि हे बघा काहीतरी मामाला सांगते सारखं. आणि शर्विलसुद्धा तिच्यासोबत होता. दीदी कसं, दीदी असं असं चाललेलं. आणि आम्ही निघालो मग तिच्या कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, पुन्हा हॉस्टेलमध्ये तिला सोडून. तिचा खाऊ वगैरे तिला बघायचा होता चेक करून. तर हे बघा हे आणलं का मम्मा, ते आणलं का. हा मोरावळा जो होता तो लगेच खाऊन चाटूनसुद्धा बघितला. तिला अशा गोष्टी फार आवडतात. आणि त्यांना एक असे कबडसुद्धा दिले. त्या कबडला लॉक असतं, आपलं खाण्याचं साहित्य वगैरे त्यात ठेवायचं. आणि एक जी ब्ल्यू कलरची पिशवी दिसते ना, तर त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे दादाने आणले होते एक पिशवी भरून. आणि हे जे आणलं होतं हे मी सगळं घरून आणलं होतं आपलं बनवून.
तिला 8 दिवसापूर्वी गुडघा दुखत होता, त्याच्यामुळे मग गुडघ्याचा एक स्प्रे आणला होता आणि मूव स्प्रे पण आणला होता एक, आणि तन्वीची पण बॅग आणली होती. तर एक 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 करून ती सगळं काढत होती. तिला फार मजा वाटली. आणि तन्वीसुद्धा आहे, आणि तन्वीच्या मम्मीनी आमच्याकडे खाऊची बॅग दिली होती. तर तन्वी बघती, जेव्हा घरून आम्ही जातो ना तेव्हा मुली खाऊ काय आणला हे खरंच बघतात. तर तन्वीच्या मम्मीनेही शेंगदाण्याचे लाडू करून दिले होते. तन्वी ही खुश झाली. आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही घरी. हा परतीचा प्रवास नको वाटतो, खूप जड पावलं होतात जेव्हा आम्ही त्यांच्यापासून इकडे रिटर्न निघतो तेव्हा, पण विलाज नाही आहे, काहीच करू शकत नाही. आणि मला तेव्हा तर मी शूट करू शकले नाही. विशेष गोष्ट म्हणजे आता मला सवय झाली आहे, पण माझ्या भावाचे सुद्धा डोळे भरून आले होते. तो तिच्या अगदी डोक्यावरून हात फिरवून, बाळा असं राहा तसं राहा, आणि सारखं म्हटला, तिने खूप बारीक तोंड केलं होतं ग, असं ग तसं. शर्विल झोपला होता माझ्याकडे, आणि म्हटलं झोप झोप, अशा पद्धतीने रिटर्न निघालो. तर आजचा व्हिडिओ दीदीला भेटायला गेलो त्याच्या संदर्भात तुम्हाला शेअर केला. म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. निघताना तिचं असं तिचं तसं दादाची आमची ही चर्चा सुरू होती. असो, आज म्हटलं चला दीदीला पूर्ण तुम्हाला शेअर केलं, तिला भेटायला वगैरे गेलेलो, खाऊ वगैरे नेलेला. चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर घरी आले आणि दीदीला भेटून आले की माझं डोकं वगैरे खूप सुन्न जड पडतं, मग काही शूट करणं होत नाही. त्याच्यामुळे काही शूटसुद्धा केलं नाही. जेवढं केलं ते तुमच्याशी शेअर करते. पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.